या ठिकाणी गर्दी बघू शकता. डायनासोर गार्डन फुल गर्दीच गर्दी. इकडे बघू शकता तुम्ही. आपली टीम पुढे चाललेली आहे. इकडे कुठं हा तिकीट आहे का? तिकीट पण आहे वाटतं. गाईड बघू शकता. 250 रुपये तिकीट 20 रुपये, पण मला जर लॉग बनवायचा असेल तर 250 रुपये खर्च आहे. पण असा विषय आहे. पण मी आता फोटोशूट नाही करणार, व्हिडिओग्राफी करणार. बघ बरं प्रदीप, आपल्याला एक डायनासोर दिसतोय फक्त पुढे, बघू शकता तुम्ही तिकडे. सो कसं आहे, आज सॅटरडे आणि सॅटरडे असल्यामुळे गर्दी खूप आहे. स्वतः टीम विचार करते 20 रुपये देऊन तिकीट काढायचं का नाही काढायचं. ते काढायचंय तिकीट. फायनली या ठिकाणी आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आउट जायच्या लाईन मधनं आम्ही इन केलंय, त्याच्यामुळे तिकीटच नाही काढलं. इकडं असा विषय आहे. बघू शकता पुढे जे आहे ते डायनासोर गार्डन आहे आणि इकडे पुढे टीम आहे, तर याच्यामुळे त्याला डायनासोर गार्डन म्हणतात. बघू शकता इकडे. विषय नाहीये, इथं एक मोठा डायनासोर आहे आणि त्याची भावंडे खाली आहेत, छोट्या डायनासोर. सो याच्या पलीकडे दुसरं काही नाहीये आणि बसायला गार्डन वगैरे आहे असं थोडस. पण सगळी गर्दीच आहे, त्याच्यापेक्षा रूम मध्ये बसणं चांगलं, एवढी गर्दी आहे. बघू शकता तिकडे मोटोरोलाची फोटोग्राफी. मोटोरोला आपल्याकडे गुगल पिक्सेल दाखव आपला. बघू शकता आमच्याकडे गुगल पिक्सेल पण आहे. इकडे ह्या लाइटिंग असे म्हणजे वरती वरती जात आहेत आणि त्या अशा थोड्याशा युनिक पद्धतीने या ठिकाणी ज्या आहेत त्या काय म्हणू शकतो आपण, त्या अशा होत आहेत. बघू शकता तुम्ही पुढे जे आहे ते अशा पद्धतीने गार्डन आहे इकडे. बघू शकता हा एक डायनासोर आहे, त्या तोंड इकडे आहे आणि इकडे ही लाइटिंग आहे. ऍक्च्युली आम्ही जे आहे ना ते आलतो इथे वरणबट्टी खायला सांगवी मध्ये, पण जरा लवकर पोहोचलो त्याच्यामुळे थोडस आम्हाला या ठिकाणी काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या, तर मग आम्ही गार्डन मध्ये आलो. ते पण डायनासोर गार्डन मध्ये आलोय आम्ही. इकडे नवीन सेटअप आहे काहीतरी घराचा. ते हा काय डायनासोर नाही, हा दुसरा कोणता प्राणी आहे? रायमत आहे, रायमत काय. आणि इकडे जर बघितलं आपण तर हा जास्त अग्रेसिव्ह आहे डायनासोर. आणि पुढे जे आहे ते या ठिकाणी घर सेटअप केलंय काहीतरी अशा पद्धतीने आहे. शकता इकडे एक तो मोठा डायनासोर आहे ना, त्याच्याकडे आम्ही चाललोय. जो आतमध्ये आहे गुफा आहे ती, तिकडे चाललोय. पण त्याच्या आधी थोडस टीमचं या ठिकाणी फोटोशूट करून घेऊयात. सो बघूयात. बघू शकता इकडे तो डायनासोर आहे, त्याच्या पोटात एवढे पिल्ले निघतायत बघा. ते पिल्ले छोटे छोटे आहेत आणि हा आपला मोठा डायनासोर आहे, आमच्याकडेच बघतोय तो. बघू शकता या ठिकाणी असा एवढा मोठा डायनासोर आहे. सो शुभम कसं वाटतंय तुला? मस्त आहे, मस्त आहे. डायनासोर प्रदीप तुला? डायनासोर जर वापस आले ना डायनासोर म्हणजे आमचं गाव आहे. सो असं काहीच आहे, बघू शकता. डायनासोर एवढे फेमस का झाले? ते गायब झाले म्हणून, मेले म्हणून. म्हणून त्या सिंधुताई आपणच नसतो. सिंधुताई सपकाळ म्हणतात, जर तुला प्रसिद्ध व्हायचं असेल तर मरावं लागेल इंडियामध्ये. तर हा, तर असा विषय आहे. बघू शकता. बघू शकता अशा पद्धतीने रनिंग करतो प्रदीप या ठिकाणी. हे जरा आम्हाला मोकळा स्पेस गावला, इथं आम्ही थोडस वॉकिंग करू शकतो आणि थोडस जे आहे ते या ठिकाणी शतपावली करू शकतो. नंतर आपल्याला वरणबट्टी खायला पण जायचंय. सो असा विषय आहे.
सो एकंदरीत ठीक आहे, पण जरा गर्दी जास्त असल्यामुळे आपण जास्त एक्सप्लोर नाही करू शकत. वीकडेजला मे बी गर्दी कमी असेल विकेंड पेक्षा, आणि ती ऑब्विसली ते असायला पण पाहिजे. सो अशा पद्धतीने आहे. सो जर माझ्या बॅक साईडला बघितलं तर तुम्ही असं घसरगुंडी वगैरे, झोका, या त्या गोष्टी आहेत. तिकडे बघू शकता, ही त्याची पुढची साईड. आणि इकडे अशा पद्धतीने इकडून पण 2 खिडक्या आहेत पुढं. असं आहे. शकता तुम्ही इकडे अशा पद्धतीने घसरगुंडी आहे. इकडे जे आहे ते इकडे घसरगुंडी टाईप, आणि इकडे या पद्धतीने अशी आहे. हे लोक ऑब्झर्व करतायत. फायनली या ठिकाणी आता आम्ही चाललेलो रिटर्न जर्नीला. हा बघू शकता, पाथवे फॉर फुटपाथ, पदचारी मार्ग म्हणतात त्याला मराठीमध्ये. सो असा ग्रीनरी आहे इथे. ग्रीनरी भरपूर आहे. हो, म्हणजे ट्रॅक ना फक्त तुम्ही फिरू नका, मधून मधून जर फिरसाल तर तुम्हाला ग्रीनरीचा चांगलाच अनुभव घेता येईल. चालू आहे रे, बोल बोल. आपला आवाज बघू शकता इकडे हा डायनासोर. हा गेम आहे. प्रदीप, यू कॅन गो. हो ना, ते ठीक आहे, पण जायचं कसं? ते काय तो गेलाय, शुभम गेलाय तसा. चढायचं ठीक आहे. याच्यावरून आपल्याला एक समजतं की मागच्या जन्मी माकडच होतो आपण. तो अरे आतमधून जायचंय रे, एक एक स्टेप वर करीत जायचं. आतमध्ये जा. बघू शकता आता शुभम आणि सुदर्शन, यू वॉन्ट टू गो. बघू पहिले ट्रायल एक्सपेरिमेंट आम्ही या दोघांच्यावर करतो. चल तिकडे जाऊ त्यांच्याकडे. बघू शकता आमचे 2 मेंबर गेलेले आहेत या ठिकाणी. लांब फॉर्म सोडायचं, याच्यात जाईल, नंतर याच्यात जाईल, नंतर त्याच्यात जाईल, मग शेवटी त्या एंडला जाईल. मग असं लटकून लटकून तसंच ना, तू खाली जाय. मग आपली पोरग एक एक स्टेप गेलं, मग समोर तिकडे गेलं, मग तसं चालू गेलं, मग समोर तसं एक एक हा एंड. बरं आपण शेतीतून जाऊ, तू खाली. या ठिकाणी शुभम त्याची आता नवीन जर्नी चालू करताना प्रदीप या ठिकाणी त्याला गाईड करतोय, आणि शुभम या ठिकाणी वरती चाललाय. बघू शकता. शुभम, कम ऑन, यू कॅन डू इट. आता या ठिकाणी शुभम या ठिकाणी लटकून चाललेला आहे. येस, गुड गोईंग, गुड गोईंग. पाय 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 खाली नाही टाकवायचे. प्रदीपला जमलंय. अरे असं कसं रे, तुमचा फिटनेस कमी आहे. तुम्ही 2 मिनिटं पण नाही करू शकत असं. अरे मी आले हे तुटून जाईल रे, म्हणून येत नाही मी. तू या उभ्याला जर ना उभ्याला उभ्या उभ्या मग कुठे यायचं, कसं काय जाता येईल नाही या ठिकाणी. उडी मार नाही. चलो गाईज, यांच्याच्याने काय होणार नाही. मी जातो आणि मी ट्राय करतो, पण बघूयात आधी काय होतंय ते. बाय. तिकडे जे आहे ना ते काजव्याचं झाड आहे, बघू शकता. म्हणजे काजव्याचं ऍक्च्युअल झाड नाहीये, त्याला डेकोरेट त्या टाइप मध्ये केलंय. ते ते झाड आहे. आणि इकडे जे आहे ते आपलं गार्डन. इकडे पण भरपूर आहेत खेळायला ऑप्शन अशा पद्धतीने. सो लोक खेळू शकतात, एन्जॉय करू शकतात. बघू शकता बुडाखाली आग लागणे म्हणजे जे बसतात त्यांच्या बुडाखाली आग लागते, असा तो विषय आहे. नाही, बुडाखाली आग रे, बुडाखाली अंधार असतो, बट ही आग लागल्याची प्रतिकृती आहे. तर इकडे असे थोडेसे झाडे वगैरे डेकोरेट वगैरे केलेले आहेत. आणि पुढे ते जे मी तुम्हाला म्हणलं ते काजव्याचं झाड आहे. सो त्या काजव्याच्या झाडामध्ये जे आहे ते असं, म्हणजे त्याला एक त्या टाईपचं हे केलेलं आहे. टीम आपली या ठिकाणी जे आहे ते झाडाकडे पाहत आहे, आणि पुढे जे आहे ते अशा पद्धतीने आहे. ठिकाणी आता आम्ही दमलेलो आहे थोडंसं, आणि आता बसलेलो आहे, आणि पुढे तुम्हाला काजव्याचं झाड दाखवतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी असं. इथं बघा, म्हणजे लोक फोटोशूट वगैरे करतात, हे करतात बऱ्यापैकी. आणि जे आहेत बघा, इथं पण एकदम फोटोशूट आले. सो अशा पद्धतीने आहे हा इकडचा व्ह्यू. आणि वरती तर बघितलं तर पूर्ण आकाश आहे.
आणि इकडे जर बघितलं तर हे आमचे पाटील आहेत. ह्या साईडला जर बघितलं तर असा व्ह्यू आहे बॅक साईडनी. इकडे हे जे आहेत ते लोक आहेत. आणि आणि इथं कारंजा येतात थोडेफार बघू शकता हे. तर याचा स्मेल येतोय जरा वेगळा, म्हणजे असं जास्त दिवस पाणी थांबलं ना की त्या टाईपचा स्मेल येतोय. सो दॅट्स इट. एवढं एक सजेशन होतं की पाणी क्लीन केलं तर बरं होईल. दॅट्स इट. बघू शकताय असं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे गार्डन. सगळे डायनासोर आहेत, सिटिंग अरेंजमेंट आहे, फॅमिली फ्रेंड सोबत येण्यासाठी बेस्ट स्पॉट आहे. आणि येस गर्दी तर आहे, बट स्टील तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तुम्हाला जागा वगैरे घावेल बसायला. सो नाऊ इट्स टाइम टू गो फॉर डिनर. डिनर मध्ये आपण खाणार आहे सांगवीची वरणबट्टी, स्पेशल आहे जी जळगावची. सो बाय बाय. फायनली या ठिकाणी आपण गार्डनच्या बाहेर आलेलो आहे आणि आपली टीम बघू शकता. सो कसं वाटलं गाईज तुम्हाला? 10 पैकी किती रेटिंग देऊ शकता गार्डनला? 10 पैकी 10. मन तृप्त करणारं गार्डन आहे. एक्झॅक्टली. आणि थोडं गर्दीच्या वेळेस आलं पाहिजे. हा गर्दीच्या वेळेस. विकेंडलाच या असं Yes, मध्ये yes. आता ते येऊन मला नाही वाटत ते फायदा होईल म्हणून. ओके. सो अशा पद्धतीने आहे खूप छान पैकी या ठिकाणी जे आहे आपण म्हणतो ग्रीनरी वगैरे आहे चांगली, आणि जे आहे ते क्लीन वातावरण आहे. सो काही या ठिकाणी आम्ही जाणार होतो वरणबट्टी खायला, पण सुदर्शनची इच्छा झाली पिझ्झा बघून पिझ्झा खायची. तर आता आम्ही इथं पिझ्झावरती थांबलोय. सो कधीतरी आणेल ही गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, त्याच्यामुळं ठीक आहे. आता ते मेनू कार्ड वगैरे बघून ऑर्डर देतील. सो बघूयात. पण तरी पण एक प्रॅक्टिकल गोष्ट म्हणून आम्ही एकच पिझ्झा मागवणार आहे, चांगला लागला तर रिपीट करणार आहे. सो अशा गोष्टी आहेत. बघू शकता इथं आम्ही खातोय पिझ्झा हटला, आणि जे पुढे दिसतंय ते आपलं डायनासोर गार्डन आहे. माहित नाही कशी क्वालिटी आता, एवढे लोक खातात तर ऑब्विसली चांगलाच असायला पाहिजे. पण आय जस्ट डोंट नो. जिम मध्ये 150 कॅलरीज बर्न केल्यात आणि 1000 कॅलरीज इथं खातोय मी, त्याच्यामुळे वेट कमी होत नाही. बघितलं का, या अशा गोष्टी असतात. मग ठीक आहे, आज चीट डे होता, आय मीन चीट डे नव्हता, पण यांच्यामुळे मला आता हे सगळं करावं लागतं. तर हे असे पोरं असले ना मग असं होतं, मी कितीतरी वेळा इग्नोर करतो. पण ठीक आहे, आता एवढं खाऊन घेतो. कसा आहे शुभम? कसा आहे रे? ओके. तो काही आता प्लॅन असा झालाय की आपण चाललोय वाकडला इंदोरीला गुलाबजाम खायला. शुभमला म्हणला, म्हणजे शुभम म्हणला की गुलाबजाम खायच्यात. सो शुभमची फरमाईश होती, त्याच्यामुळे आता आपण चाललेलो आहे. चला तिथं पोहोचल्यावर सापड. येस. सो फायनली या ठिकाणी आलेलो आहे आपण इंदोरीला. टेस्ट ऑफ इंदोर इथले स्पेशल आपण गुलाबजाम खाणार आहे. एकच खाणार आहे आता. लिमिट ठेवलं पाहिजे, कंट्रोल स्वतःवरती लिमिट ठेवलं पाहिजे. जास्त स्वीट चांगलं नसतं. सो एकच गुलाबजाम आपण खाणार आहे. कधीतरी चालतं. बघू शकता तिकडे पुढे आपण जाणार आहे आता. बाकीची 2 जण येत आहेत, ते आले की मग आपण जाणार आहे. तो अशा पद्धतीने आहे. पिझ्झा झालाय, गुलाबजाम झालाय, आता परत काही खायचं नाहीये. बघू शकता फायनली गुलाबजाम आले. सुदर्शन कसे आहेत? एक नंबर पहा. याला मी देणार आहे नंतर. तो खाऊन कॉलवरती बोलत बसलाय, तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, तसं वाला आहे. आता इकडे मी खातो गुलाबजाम. तुमसे प्यार